आज स्वागत आहे तुमचं नवीन दिवसामध्ये. तर आज आहे महाशिवरात्री आणि मी सकाळी-सकाळी तयार होऊन जाती आहे मंदिरामध्ये. हे आमच्या गावातलं खूप जुनं मंदिर आहे. मंदिराचं रिनोव्हेशन तर खूप झालं आहे, पण आता अजूनसुद्धा याच्यामध्ये जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अजून पण तशाच आहे. आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे मंदिरामध्ये खूप लोकं होते. तसेच मग मी प्रार्थना वगैरे केली मंदिरामध्ये. नंतर इथे ना प्रसाद वाटप होता. प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आले. तर घरी ब्रेकफास्ट करत होते, तर विचार केला की आज झोप पण नाही आली पाहिजे आणि भूक पण नाही लागली पाहिजे. तर मग काय करावं म्हटलं, तर मग काय केलं, या मशीनला कलर द्यायचा होता. तर भावाच्या मदतीने ना बाहेर ही मशीन घेऊन आली मी. पण असंच होतं ना, जर मी एखादं काम करायला जाते आणि ते दुसरं काम त्याच्यामध्ये अडथळा आणणार नाही, असं होऊ शकत नाही. मागच्या वेळी ना मी या ब्रशने एका डब्यांना ना पेंट दिला होता. ते ब्रश न धुता मी तसेच ठेवून दिले आणि ते ब्रश आता दगडासारखे एकदम कडक झाले. ते हालत पण नाही आणि काहीच नाही होतं त्यांना. त्यात हा डब्बा उघडत नव्हता, तर मग अमिशला म्हटलं हा डब्बा उघडून दे. त्याने हा डब्याचं झाकण उघडून दिलं, पण कलर मला वेगळाच वाटत होता. हा जो मी आणलेला तसा नव्हता वाटत. पण मग जाऊ दे म्हटलं, करावं काहीतरी याचं. आणि नंतर मग मी चालू केलं माझं काम. तर काम चालू केलंच होतं, बट ह्या ज्या ब्रशचा जी हालत झाली आहे ना, ते बघा तुम्ही. हा ब्रश ना अर्ध्यातच मेला आणि माझं काम पण अर्ध्यातच राहिलं. तर असं होतं माझ्याच्यानं, एक काम करायला जाते आणि त्याचं अर्ध पण काम होत नाही.